आज 13/10/2025 रोजी सोमवार या दिवशी आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत. कारण की शासनाने आमची 2016 पासून ते आज पावेतो आमची थकबाकी जी आहे ती दिलेली नाही. 16 ते 20 आणि 20 ते 24 या दरम्यानची थकबाकी आमची प्रत्येक कर्मचाऱ्याची कमीत कमी 6 ते 6.5 लाख रुपये 7 लाख रुपयापर्यंत या एस टी महामंडळाकडे घेणे आहे. आणि आमची देणीसुद्धा हे शासन आम्हाला महामंडळ आम्हाला देत नाही. त्यासाठी आम्ही भव्य दिव्य मोर्चा हा काढणार आहोत. आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या तीव्र भावना झालेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन 13/10/2025 वार सोमवार रोजी आम्ही आमच्या ज्या भावना आहेत, ज्या आमच्या वेदना आहेत त्या आम्ही आमच्या परिवारासह हा भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहोत. जेणेकरून सरकारचे डोळे उघडावे आणि आमची देणी जी आहे ती सरकारने लवकरात लवकर देण्यात यावी अशी आमची ही मागणी आहे. त्यांना आम्ही नम्र निवेदन करतो आमच्या संघटनेमार्फत की त्यांनी आमच्या या व्यथा ज्या आहेत त्या सरकारपर्यंत मांडाव्यात आणि आम्हाला आमचा न्याय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे. याचे आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत देणेबाबत. आणि आम्ही विभाग नियंत्रक जळगाव यांना ते फॉर्म सगळ्यांचे गोळा करून एक सगळे कर्मचारी समेत पदाधिकारी समेत आम्ही पहिले विभाग नियंत्रक यांना 10 ते 10:30 ते 11च्या दरम्यानमध्ये त्यांना निवेदन देऊ. आणि तदनंतर आमचा सगळ्यांचा पांढरे कपडे घालून पांढरे टोप्या घालून आमचा भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत. आणि आमची संख्या कमीत कमी 4 ते 5 हजार कर्मचारी या मोर्चामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी फक्त सामील होतील. परंतु कार्यरत कर्मचारीसुद्धा यांनीसुद्धा 13/10ला सामूहिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते सुद्धा या मोर्चात सहभागी होतील अशी आमची रास्त अपेक्षा आहे. कारण की देणी जी आहे जी आम्हाला मिळणार आहे ते त्यांनासुद्धा मिळणार आहे. आणि त्यांची मागणीसुद्धा तीच आहे जी आम्ही 1 महिन्यापूर्वी ह्याच पद्मालय विश्रामगृहामध्ये आम्ही एल्गार 13/10चा केलेला होता. आणि त्या हिशोबाने या संयुक्त कृती समितीने सुद्धा 13/10ला आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आणि त्या हिशोबाने ते कार्यरत कर्मचारीसुद्धा आमच्या या मोर्चात सहभागी होतील. ते जर आमच्यामध्ये सहभागी झाले या मोर्चाच्या स्वरूपामध्ये तर कमीत कमी 8 ते 10 हजार कर्मचारी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहोत. राज्य निवृत्त कर्मचारी संघटनेचा कर्मचाऱ्यांची थकबाकी पेन्शनमध्ये वाढ कोण म्हणतो देणार नाही. हर जोर जुल्म की टक्कर में सब